नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणिता फॅशन डिझायनर या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा खास करवलीसाठी ब्लाऊज शिवणार आहोत. तर बघा, हा सुंदर असा काठपदर साडीवरचा ब्लाऊज आहे आणि हाही आरीवर्कचा सुंदर असा काठपदर साडीवरचा ब्लाऊज आहे. तर ह्या ब्लाऊजचं आपण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ बघणार आहोत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, इथे ह्या दोन्ही ब्लाऊज साठी आपण कॉटनचा अस्तर घेतलेला आहे आणि हे अस्तर आपण घेतलेलं आहे 2 मीटर. तर चला, आपण सर्वात आधी ब्लाऊज वरून मापे कशी घ्यायची ते आपण पाहणार आहोत. तर बघा, हा आहे मापाचा ब्लाऊज. तर ह्या मापाच्या ब्लाऊज वरून आपण मापे घेणार आहोत. तर बघा, ह्या शोल्डर पासून खाली आपल्याला इथे ब्लाऊजची पूर्ण उंची घ्यायची आहे. तर बघा, इथे ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14 इंच. तर इथे आपल्याला 14 इंच लिहून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला इथे जेवढं माप आहे तेवढंच लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला किती वाढून घ्यायचं ते आपण पाहणार आहोत. तर बघा, इथे मागचा गळा आहे 10 इंच. आता त्यानंतर घ्यायचं आहे इथे छातीचं माप. तर बघा, ह्या काच बटन पट्टीपासून जे आपल्याला ह्या मुंढ्यापर्यंत आपल्याला इथे घ्यायचं आहे छातीचं माप. तर बघा, इथे छातीचं माप आहे 9 इंच. त्यानंतर इथे घ्यायचं आहे समोरचा गळा. समोरचा गळा आहे 5.5-6 इंच. बाही लांबी. बाही लांबी आहे इथे 9 इंच. तर त्यांनी इथे हे पोळ्या लावलेल्या आहेत. तर त्यासाठी आपण इथे घेऊयात 9.5 इंच आणि दंडगेर. दंडगेर आहे 5.5 इंच आणि शोल्डर आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊयात. इथे शोल्डर आहे 2.5 इंच, तर आपण इथे 3 इंच घेऊयात. तर बघा, इथे आपल्या ब्लाऊज वरून मापे टाकून झालेले आहे, घेऊन झालेले आहेत, लिहून झालेले आहेत. आता इथे कमर आहे 8 इंच. तर आता ही कमर आपल्याला इथे फिटिंग साठी लागणार आहे. तर बघा, आता इथे आपण ब्लाऊज वरून मापे घेतलेली आहे. तर त्यामध्ये आपल्याला किती वाढून घ्यायचं ते बघणार आहोत. तर पूर्ण उंची मध्ये आपल्याला 1 इंच वाढून घ्यायचा. तर इथे घ्यायचं आहे 15 इंच. कमर आपल्याला फिटिंग साठी लागणार आहे. छातीचं माप आहे 9 इंच. तर त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन. तर इथे आपल्याला घ्यायचं आहे 11 इंच. मागचा गळा 10 इंच. तर त्यामध्ये अर्धा इंच ऍड करून इथे गळा घ्यायचा आहे 10.5 इंच. पुढचा गळा घ्यायचा आहे 6.5 इंच. 6 मध्ये आपण अर्धा इंच ऍड करून 6.5 इंच. बाही लांबी 9.5 इंच आहे. तर अर्धा इंच वाढून इथे 10 इंच घ्यायचे. दंडगेर 5.5 इंच, तो फिटिंग साठी लागणार आहे. आणि शोल्डर 3 इंच. तर बघा, इथे आपण ब्लाऊज वरून मापे कशी घ्यायची आणि ते वाढून कशी घ्यायची तेही आपण अगदी सोप्या आणि सविस्तर पद्धतीने पाहिलेलं आहे. तर आता आपण इथे ब्लाऊज अस्तरवर कट करून घेऊया. तर बघा, इथे आपले दोन्ही अस्तर एकाच कलरचे आणि एकाच मापाचे असल्यामुळे आपण इथे डबल अस्तर घेतलेला आहे. तर बघा, इथे अस्तरच्या आपण 4 घड्या घेतलेल्या आहेत. 4 घड्या घेऊन आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचं आहे. सर्वात अगोदर इथे आपल्याला बाही टाकून घ्यायची आहे. तर बाही टाकताना आपल्याला इथे बंद बाजू आपल्या साईडने करून घ्यायची आहे आणि बंद बाजूकडूनच आपल्याला इथे माप टाकून घ्यायचं आहे. तर बघा, इथे आपल्या बाहीचं माप आहे 10 इंच. तर त्यामध्ये अर्धा इंच वाढून आपण इथे 10.5 इंचावर बाहीच्या उंचीची मार्किंग केलेली आहे. त्यानंतर बाहीच्या रुंदीची मार्किंग आपण 9 इंचावर करून घेतलेली आहे. त्यानंतर खाली कॅप हाईट घेतलेली आहे 3 इंच आणि पुढे 1 इंच अशी मार्किंग करून घेतलेली आहे. खालच्या साईडने दंडगेर घेतलेला आहे 5.5 इंच आणि पुढे 1.5 ते 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला असं इथे दंडगेराचा आकार टाकून घ्यायचा आहे. आणि वरच्या साईडने आपल्याला इथे मासोळी आकार टाकून घ्यायचा आहे. तर बघू शकता, ह्या पद्धतीने आपल्याला इथे मासोळी आकार टाकून घ्यायचा आहे. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी ह्या आकाराची थोडीशी प्रॅक्टिस करावी लागणार आहे. किंवा आता मार्केटमध्ये ते फ्रेंच कर्व आलेले आहे, त्यानेही आपल्याला खूप सोप्या पद्धतीने मार्किंग करून घेता येते.
तर बघा अगोदर आपल्याला इथे वरच्या मासोळी आकार कट करून घ्यायचा आहे. तर बघा जसा आकार दिलेला आहे तसंच इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर वरच्या 2 बाजू उचलून घ्यायच्या आहेत आणि वरच्या 2 बाजू, आता ही आपली डबल बाही असल्यामुळे 2 आणि 2 आपल्याला 4 बाजू उचलून घ्यायच्या आहेत आणि समोरील बाहीचा आकार टाकून घ्यायचा आहे. तर हा मासोळी आकार आपण टाकलेला आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपण एकाच वेळी दोन्ही ब्लाऊजची कटिंग करून घेतलेली आहे. बघा अगदी व्यवस्थित अशी आपली इथे बाही कट करून झालेली आहे. आता बाही इथे आपण बाजूला ठेवून घेऊयात. आता उरलेल्या कापडामध्ये आपल्याला मागच्या बाजूची, ब्लाऊजचं आपल्या छातीचं माप आहे 9 इंच, तर त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करून आपल्याला इथे 11 इंचाची घडी करून घ्यायची आहे. बघा इथे आपल्याला 2 ब्लाऊजची कटिंग करून घ्यायची आहे. त्यासाठी आपण इथे 4 भाग घेतलेले आहेत. तर बघा इथे आपल्याला घडी घ्यायची आहे 11 इंच, तर बरोबर आपण 11 इंचाची इथे घडी घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजची घ्यायची आहे पूर्ण उंची, तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14 इंच, तर त्यामध्ये 1 इंच ऍड करून आपल्याला घ्यायचा आहे 15 इंच. आता ब्लाऊजचा गळा घ्यायचा आहे आपल्याला 2.5 इंच, गळा रुंदी 2.5 इंच आणि शोल्डर घ्यायचा आहे 3 इंच. त्यानंतर इथे मुंडा खोली घ्यायची आहे 6 इंच. 6 इंचावर मार्किंग करून आपण अशी रेष ओढून घेतलेली आहे. आता मागील मुंड्याचा आकार देण्यासाठी आपण इथे 1.5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि मागील मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. तर बघू शकता इथे मुंड्याचाही आकार अगदी व्यवस्थित असा दिलेला आहे. मैत्रिणींनो, मुंड्याचा आकार देताना अगदी व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे, नाहीतर आपला ब्लाऊज मुंड्यामध्ये घोळ येतो आणि फिटिंगला व्यवस्थित बसत नाही. त्यासाठी नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी मुंड्याचे आकार शिकणं हे खूप गरजेचं आहे. आता बघा इथे मागची बाजू आपली कट करून झालेली आहे, तर ह्या कपड्यामध्ये आपल्याला ऍडजस्ट होत नाही, त्यासाठी आपल्याला इथे समोरची बाजू पेपरवर कट करून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपण इथे एक पेपर घेतलेला आहे आणि मागची जी बाजू कट केलेली होती ती जशास तशी पेपरवर ठेवून आपण इथे मार्किंग करून घेत आहोत. तर बघा ह्या पद्धतीने जर तुमचा ब्लाऊज कमी पडत असेल तरच ह्या पद्धतीने कटिंग करायची, नाहीतर अस्तर जर मोठा असेल तर ह्या पद्धतीने कट करण्याची गरज नाही. तर बघा इथे मागची बाजू जशास तशी मार्किंग करून घेतलेली आहे. आता त्यामध्ये किती ऍड करायचं ते आपण पाहूया. तर आता इथे गळा टाकून घेऊयात. तर गळा रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे आणि गळा उंची 6 इंच घेतलेली आहे. तर गळा उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. आणि इथे आता गोल गळ्याचा आपण आकार देऊन घेऊयात. गोल गळ्याचा आकार देऊन झालेला आहे. आता खालच्या साईडने आपल्याला हा प्रिन्स कटचा ब्लाऊज आहे, तर त्यासाठी आपल्याला इथे 2 इंच वाढवून घ्यायचा आहे. तर आणि इथे वरच्या साईडने आपल्याला प्रिन्स कट मध्ये शिवण्यात जाते, तर त्यासाठी मुंढ्याच्या साईडने आपल्याला इथे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने आपण 2 इंचाचा टक्स टाकतो, तर त्यासाठी आपल्याला इथे 2 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि अशी क्रॉस मध्ये एक रेष ओढून घ्यायची आहे. तर बघा इथे आपण वाढवून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे प्रिन्स कटचा टक्स पॉइंट काढून घ्यायचा आहे. शोल्डर पासून खाली आपण 10 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. काच बटन पट्टीपासून पुढे इथे आपण 4 इंचावर मार्किंग केलेली आहे. खाली आणि वर दोन्ही साइडने आपण मार्किंग करून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला द्यायचा आहे मुंड्याचा आकार. त्यासाठी इथे 6 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि असा इथे बॉक्स तयार करून घेऊयात, जेणेकरून आपल्याला इथे समोरच्या मुंड्याचा आकार द्यायला सोपं जाईल. तर बघा इथे समोरच्या मुंड्याचाही आकार आपण देऊन घेतलेला आहे. आता इथे आपण हा पेपर कट करून घेऊयात. आता पूर्ण उंचीमध्ये आपल्याला समोरचा प्रिन्स कट असल्यामुळे 1 इंच आपल्याला वाढवून घ्यायचा आहे आणि इथे सरळ रेष ओढून घ्यायची आहे. तर बघा खालच्या साईडने ह्या पद्धतीने आपण इथे वाढवून घेतलेला आहे आणि इथे सरळ रेष ओढून घेतलेली आहे. आपली जेवढी उंची होती त्यामध्ये आपण इथे 1 इंच वाढवून घेतलेला आहे. आता इथे आपण प्रिन्स कटचा आकार देऊन घेऊयात. तर बघा ह्या पद्धतीने आपण प्रिन्स कटचा आकार देऊन घेतलेला आहे. त्यानंतर पुढे आपण इथे 2 इंचावर मार्किंग करून घेऊयात. तर हा इथे आपल्याला प्रिन्स कटचा टक्स टाकून घ्यायचा आहे. तर त्यासाठी इथे आपण 2 इंचावर मार्किंग करून हा प्रिन्स कटचा आकार देऊन घेतलेला आहे.
तर बघू शकता अगदी परफेक्ट असा आपण आकार इथे देऊन घेतलेला आहे. तर बघा इथे आपली ब्लाऊजची पूर्ण मार्किंग करून झालेली आहे. आता मार्किंग करून झाल्यावर आपण हा पेपर इथे कट करून घेऊयात. मैत्रिणींनो, ह्यामध्ये तुमचे काही प्रश्न असतील, कुठं समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. आता इथे जो खालचा मुंडा आहे तोच इथे कट करून घ्यायचा आहे. वरचा जो मुंडा आहे तो मागच्या बाजूचा आहे. आता मुंडा कट करून झाल्यावर आपण साईडचा जो कपडा आहे तोही आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला टक्स मधला एक्स्ट्राचा कपडा आहे तोही इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा इथे जसा आकार आहे तसंच व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. आता इथे गोल गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे तर तो गोल गळाही आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर इथे मी गोल गळा टाकलेला आहे. तुम्हाला जसा गळा पाहिजे तसा तुम्ही इथे करू शकता. तर बघा इथे आपली पेपरवर कटिंग करून झालेली आहे. तर इथे आपल्याला कपड्यामध्ये ॲडजस्ट होत नव्हतं तर त्यासाठी आपण इथे पेपरवर कटिंग करून घेतलेली आहे. तुमचा जर कपडा जास्त असेल तर तुम्हाला पेपरवर कट करण्याची काहीच गरज नाही. डायरेक्ट कपड्यावर सुद्धा तुम्ही कट करू शकता. तर बघा इथे डबल फोल्ड घडी करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये इथे आपल्याला जसं ॲडजस्ट झालं तसं ठेवून इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा इथे गळ्याची बाजू आहे ती आपण इथे ठेवून घेतलेली आहे. आणि आता इथे पेनच्या सहाय्याने आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा अगदी चिकटून अशी मार्किंग इथे करून घ्यायची आहे. तर बघा ह्या पद्धतीने इथे मार्किंग करून आपल्याला हा कपडा इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा फ्रंट साइड गळ्याची इथे मार्किंग आपली करून झालेली आहे. लगेच आपण इथे कट करून घेऊयात. मैत्रिणींनो, ही कट करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा इथे गळ्याची बाजू आपली कट करूनही झालेली आहे. आता इथे प्रिन्स कटचा साइड पार्ट आपण इथे मार्किंग करून घेऊया. तर बघा इथे डबल फोल्ड घडी करून घेतलेली आहे आणि ह्या जसं बसल तसं आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे. तर बघा इथे उभ्या कपड्यामध्ये व्यवस्थित असं बसत आहे. तर इथे आपण ठेवून घेऊयात आणि मार्किंग करून घेऊयात. तर बघा मार्किंग करताना अगदी व्यवस्थित असा कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि मार्किंग करून घ्यायची आहे, जेणेकरून हा पेपर हलणार नाही यासाठी. किंवा इथे टाचपिन लावून सुद्धा तुम्ही इथे मार्किंग करून घेऊ शकता. तर बघा इथे आता आपण कट करूनही घेतलेला आहे. आता ह्या ब्लाऊजची आपण अस्तरवर कटिंग करून झालेली आहे. आता हे समोरच्या दोन्ही बाजू आपल्या कट करून झालेल्या आहे. मागची बाजू आणि बाही ही कट करून झालेली आहे. तर आता आपल्याला इथे ब्लाऊजच्या मेन कपड्यावर ठेवून कसं कट करायचं तेही आपण बघणार आहोत. तर बघा आता इथे सेंटरला आपण कट देऊन घेऊयात आणि त्याचे वेगवेगळे दोन्हीही साइड करून घेऊयात. तर बघा आता हे आपण अस्तरवर कट केलेलं बाजूला ठेवून घेऊयात. आता आपण घेऊयात ब्लाऊज पीस. तर बघा हा सुंदर असा आरी वर्क केलेला ब्लाऊज पीस आहे. तर बघा ह्या ब्लाऊज पीसवर सुंदर अशी मोराची डिझाईन आलेली आहे आणि गळ्यालाही मटका गळ्याचा सुंदर असा आकार दिलेला आहे. अगदी भरीव असा हा ब्लाऊज आहे. तर बघा हा ब्लाऊज कट करताना ही डिझाईन इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अगदी सावकाश आणि सोप्या पद्धतीने आपल्याला हा ब्लाऊज कट करून घ्यायचा आहे. तर बघा अगोदर बाही कट करण्यासाठी आपण इथे डबल फोल्ड घडी करून घेतलेली आहे आणि वरच्या बाहीवरील डिझाईन आणि खालच्या बाहीवरील डिझाईन व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. डिझाईन इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता त्यावर आपल्याला इथे अस्तर ठेवून घ्यायचं आहे. तर अस्तरचं सेंटर जी मोराची डिझाईन आहे त्या सेंटरवरच ठेवून घ्यायचं आहे आणि दोन्ही साइडने आपल्याला इथे जॉईंट द्यावा लागणार आहे.
तर बघा इथे पाव इंचाची मार्जिन ठेवून आपल्याला ही बाही कट करून घ्यायची आहे. आता हा जॉईंट कसा द्यायचा ते आपण शिवताना बघणार आहोत. आता इथे मागच्या बाजूची कटिंग करून घेऊया. तर त्यासाठी आपण इथे डबल फोल्ड घडी करून घ्यायची आहे आणि जी डिझाईन सेंटर मध्ये आहे तशी व्यवस्थित सेंटर मध्ये ठेवून घ्यायची आहे. खालच्या आणि वरच्या बाजूची डिझाईन ही व्यवस्थित करून घ्यायची आहे. डिझाईन एक साइडला जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. डिझाईन व्यवस्थित करून घेऊन त्यावर इथे मागची बाजू आपण अस्तरवर जी कट करून घेतलेली आहे ती ठेवून घ्यायची आहे. बघा इथे अस्तरवर ठेवून आपल्याला इथे पाव इंचाची मार्जिन ठेवून लगेच इथे कट करून घ्यायचं आहे. आता इथे प्रिन्स कटची कटोरी आणि समोरची बाजू दोन्ही ठेवून घ्यायच्या आहेत आणि कट करून घ्यायचं आहे. बघा जसं ऍडजस्ट होईल त्या पद्धतीने आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचंय. तर छोटासा पीस असेल तर त्यासाठी आपल्याला ऍडजस्टमेंट करूनच इथे कट करून घ्यावं लागते. जर आपला पीस मोठा असेल तर मग तो व्यवस्थित बसतो. तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला आलटून पालटून टाकून बघायचं आहे. जिथे ऍडजस्ट होईल तसं जिथे ऍडजस्ट करून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा त्या बाजूने जर ठेवलं तर ह्या बाजूने अगदी व्यवस्थित असा हा ब्लाउज पीस ऍडजस्ट होतो. तर बघू शकता इथे आपण ऍडजस्ट करून घेतलेला आहे. आता इथे आपण कट करून घेऊयात. थोडीशी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. बघा मागची बाजू इथे कट करून झालेली आहे. आता इथे समोरची बाजू आपल्याला कट करून घ्यायची आहे. गळा आपण शिवतानाच कट करून घेणार आहोत. गळा समोरचाही गळा आपल्याला डिझाईनचा करायचा आहे तर त्यासाठी मी इथे गळा कट केलेला नाही. तर बघा मैत्रिणींनो अगदी कमी वेळामध्ये आपण इथे अस्तरवर ब्लाउज कट केलेला आहे आणि त्यावरून आपण ब्लाउज पीसवर टाकून सुद्धा ब्लाउज कट करून झालेला आहे. तर आपली एका ब्लाउजची कटिंग इथे करून झालेली आहे. लगेच आपण इथे दुसऱ्या ब्लाउजची कटिंग करून घेऊया आणि उरलेला जो हा कपडा आहे तर बाहीला जॉईंट देण्यासाठी आपण इथे ठेवून घेऊया. तर बघा इथे आपण हा कपडा कट करून घेऊयात आणि जेवढी बाहीची उंची आहे तर तेवढा घेऊन आपण इथे जॉईंट देऊन घेणार आहोत. तर हा जॉईंट आपण शिवतानाच देणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही स्टिचिंगचाही व्हिडिओ नक्की बघा. तर बघा एक ब्लाउज आपला कट करून झालेला आहे. अस्तरवर आपण 2 ब्लाउज कट केलेले होते तर त्यासाठी इथे मी दोन्ही ब्लाउजचे तुम्हाला ब्लाउजच्या मेन कपड्यावर अस्तर कट केलेला अस्तर टाकून कसा कट करायचा ते दाखवणार आहे. तर बघा अगोदर इथे आपण बाही कट करून घेऊयात. बाही कट करून जशास तशी ठेवून आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे. तर हा ब्लाउज पीस मोठा आहे तर तो अगदी व्यवस्थित असा बसलेला आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे कुठेही ऍडजस्टमेंट करण्याची गरज पडलेली नाही. तर बघा इथे डबल फोल्ड घडी करून घेतलेली आहे आणि गळा आपल्याला कट करताना कधीही बंद बाजूकडूनच गळा कट करून घ्यायचा आहे. जर आपल्याला बॅक हुक करायचे असतील तर आपल्याला फ्रंट साइड बंद बाजूकडून ठेवायची आहे आणि आपल्याला फ्रंट हुक पाहिजे असतील तर आपल्याला बॅक साठी इथे बंद बाजू ठेवून घ्यायची आहे. तर बघा गळा आपण इथे बंद बाजूकडून ठेवून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे समोरील बाजू आपण ठेवून घेतलेली आहे आणि आता उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला प्रिन्स कटची कटोरी ठेवायची आहे किंवा इथे खूप जवळून आलेला आहे तर त्यासाठी तिथे आपण चेंज करून घेऊ शकतो कारण इथे बराच कपडा उरलेला आहे. बघा इथे अगोदर आपण मागच्या बाजूची कटिंग करून घेऊया. तर बघा इथे मागची बाजू कट करून घेतलेली आहे. आता इथे समोरील बाजू आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर इथे साइडने थोडासा कपडा ठेवूनच आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे.
तर बघा प्रिन्स कटची कटोरी कट करून झालेली आहे आणि आता इथे समोरच्या गळ्याचा साईडही आपण इथे कट करून घेतलेली आहे. जो एक्स्ट्राचा जास्तीचा कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला शिवताना जास्तीचा कपडा कट करण्याची गरज पडणार नाही यासाठी. आणि बघू शकता मैत्रिणींनो, आपले अगदी कमी वेळामध्ये 20 मिनिटामध्ये 2 ब्लाउज कट करून झालेले आहेत. आणि ही कट करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या ब्लाउजची स्टिचिंग कशी करायची ते अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. मैत्रिणींनो, तुम्हालाही तुमच्या मापाचा ब्लाउज कटिंग करून हवा असेल तर तुम्ही तुमच्या ब्लाउजची पूर्ण मापे, पूर्ण उंची, छातीचं माप, गळा, कमर आणि बाही लांबी ही कमेंट बॉक्समध्ये मापे टाका. त्यावरही आपण एक छानसा व्हिडिओ तयार करूयात. आणि मैत्रिणींनो, ह्या ब्लाउजचा स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.